शेतकरी मित्रांनो, नमोचा 6वा हप्ता जो काही शेतकऱ्यांना वितरण व्हायचा राहिलेला आहे तो अद्याप आला नाही. तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडले आहेत की नेमका नमोचा 6वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार व त्याचबरोबर मिळणार तर किती मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, PM किसान सोबतच नमोचे जे काही मागील 2 हप्ते होते ते मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होते की PM किसानच्या 19व्या हप्त्यासोबत नमोचा 6वा हप्ता मिळेल व त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना विधानसभेची निवडणुकीमध्ये जे काही वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले ते आश्वासन बी पूर्ण होईल. तर शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी रोजी PM किसानजींच्या निमित्त 19वा हप्ता तुम्हाला मिळाला होता, पण नमोचा 6वा हप्ता हा मिळाला नव्हता. तर नमोचा 6वा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे, पण नेमकी वाढ झालेली आहे का? तर शेतकरी मित्रांनो, 10 मार्चपासून जे काही आर्थिक पुरवण्या सादर करण्यात आल्या होत्या त्या सादर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात आले होते की PM किसान व नमो शेतकरी दोन्ही योजनेद्वारे तुम्हाला वर्षिकाठी 15,000 रुपये लाभ मिळणार. पण इथून आधी तुम्हाला जे काही लाभ मिळत होता तो वार्षिक 12,000 रुपये लाभ मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही योग्य ते पैसे मिळत नव्हते, त्यामुळे शासनाने आता जे काही हे नवीन सरकार आहे त्यामध्ये वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान 6,000 रुपये तुम्हाला मिळत होते व नमो शेतकरीचे 6,000. त्याऐवजी आता तुम्हाला PM किसानचे 6,000च मिळणार आहेत. पण नमो शेतकरीचे जे काही 3,000 रुपयाची वाढ करण्यात येत, त्यामुळे तुम्हाला नमोचे 6,000 नाही तर 9,000 रुपये असे मिळणार आहेत असे सांगण्यात आले होते. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला येणारा जो काही 6वा हप्ता आहे तो किती येणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, हा खूप मोठा प्रश्न आहे की तुम्हाला येणारा 6वा हप्ता हा 3,000चा येणार आहे व त्याचबरोबर जे काही तुम्हाला PM किसानचे 2,000 रुपये मिळत होते ते 24 फेब्रुवारी रोजी तुम्हाला जमा झालेले आहेत. आता नमोचा 6वा हप्ता 3,000 रुपये तुम्हाला मार्च महिन्यातच मिळू शकतो. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही आर्थिक अधिवेशनामध्ये पुरवण्या सादर करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सांगण्यात आले आहे की जे काही महाराष्ट्रातील शासनाला जे काही बजेट लागणार आहे ते बजेट सादर करण्यात आले. आता त्या बजेटद्वारे जी काही 1,290 कोटी रुपये भारत शासनाला म्हणजे महाराष्ट्र सरकारला देण्यात येणार आहेत. त्यानंतर ज्या काही योजना असतात, लाडकी बहीण असन, पीक विमा असन, कर्जमाफी असन किंवा अनुदान असन, प्रत्येक योजनेचा जे काही योग्य ती रक्कम असेल ती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नमोचं जी काही बजेट वाढ करण्यात आली त्या बजेटमध्ये बी नमोसाठी किती बजेट लागणार आहे, किती पैसे लागणार आहेत समजी तरतूद केल्यानंतर तारीख सांगण्यात येणार आहे. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला किती बी कोणी जरी सांगितलं आज मिळणार उद्या मिळणार, ते समजा फेक बातम्या आहेत. आताच काय मिळणार नाही, कारण की नेमकेच पुरवण्या सादर करण्यात आल्यात. अजून काही पैसे नमोचे जमा होतील असे सांगण्यात नाही आले. लवकरात लवकर तुम्हाला जमा होणार आहेत. झाले तर 2-3 दिवसामध्ये होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला काय सांगता येणार नाही की तारीख कोणती आहे. तारीख जाहीर झाल्यानंतर नक्कीच व्हिडिओ टाकेन, पण त्याआधी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.